माझ्या स्वतःसाठी सुद्धा हे धक्कादायक आहे. कारण सचिन भाऊ मला या पक्षात घेऊन आले. या पक्षातला माझा प्रवेश हा सचिन भाऊंमुळे झालेला प्रवेश होता. आणि ज्या पद्धतीने त्यांनी वरळीचा मतदारसंघ बांधला होता आणि हा वरळीचा मतदारसंघ ज्या पद्धतीने त्यांनी नेते आदित्यजी यांच्यासाठी एक संपूर्ण बांधणी केली होती, त्यामुळे ते आदित्यजींच्याही अतिशय जवळ होते. मला वाटतं ह्या सगळ्यांमध्ये आता म्हणजे जे लोक म्हणतात की नाही ठाकरे भेटत नव्हते किंवा ठाकरे वेळ देत नव्हते, तर या सगळ्या सिनरिओ मध्ये जर बघितलं तर सचिन भाऊ अहिर यांना आदित्यजींनी वेळ देण्याचा प्रश्नच नाही, कारण ते पूर्ण वेळ त्यांच्या सोबतच होते. त्यांची जर सगळी जर आपण बघितली, आता कालही मला वाटतंय सामनामध्ये त्यांना कोणकोणत्या संधी दिल्या होत्या कामाच्या, त्या संधी सुद्धा आज सामनामध्ये दिसत आहेत. त्यामुळे पक्षाने जे काही शक्य आहे तो पुरेपूर न्याय त्यांना दिला होता. पण असू शकतं त्याच्याही पेक्षा जर एखादी कोझी चेअर जर मिळणार असेल आणि त्या कोझी चेअर साठी जर कॉम्प्रोमाइजिंग असेल तर आपण काय बोलू शकतो त्यामध्ये. सचिन भाऊंनी सगळ्यांना मेसेज केले होते, फोनही केलेले होते. इथे सुद्धा काही लोकांना फोन, पुण्यातल्याही पदाधिकाऱ्यांना फोन केले होते, काही महत्वाच्या लोकांना केलं होतं. मला त्यांनी पर्सनली फोन करून ते माझ्याशी बोलले होते. 2 दिवसापूर्वीही आमचं बोलणं झालेलं होतं. मला वाटते 28 तारखेला त्यांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं की आपण 29 तारखेला भेटूया. समाऊ 29 तारखेला वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळे मी 29ला मुंबईला गेले नाही. मग आपण 30ला भेटूया. काल माझं सकाळीही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. काल साधारणतः सकाळी 11 वाजता वगैरे आम्ही भेटणार असं होतं. मात्र पाऊस आणि ट्रॅफिकमुळे मला पोचायला उशीर झाला. तोपर्यंत 12:30 वाजता मी आपल्याच माध्यमातून ही बातमी बघितली. पण आम्हाला भेटूया असं जेव्हा ते म्हणाले होते तेव्हा मात्र त्यांनी एकाही शब्दाने त्याची कल्पना दिली नव्हती. नंतर मात्र त्यांना मी हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा काल संध्याकाळी बोलण्याचा प्रयत्न केला होता की भाऊ ऍटलिस्ट तुम्ही आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती, की कारण लोक प्रश्न विचारतात, लोकांच्या मनात शंका येणं स्वाभाविक असतं. ज्या पद्धतीने एक तर ते पुण्याचे संपर्क प्रमुख राहिलेले आहेत आणि त्यामुळे इथल्या प्रत्येक माणसाचा त्यांचा एक वैयक्तिक संपर्क आहे. त्या सगळ्यांमुळे आम्हाला खूप अधिकची माहिती असेल असं अनेकांना वाटू शकतं. तर त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आम्हाला ऍटलिस्ट तुम्ही एक कल्पना देणं अपेक्षित होतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सगळं खूपच अचानक घडलं, अगदी म्हणजे 18-20 तासामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत असं ते म्हणाले. मात्र काल अब्दुल सत्तारचं एक स्टेटमेंट फार महत्वाचं होतं. मला वाटते काल अब्दुल सत्तार म्हणाले की 6 खासदार फोडीमध्ये अहिर साहेबांचा सहभाग मोठा होता, त्यामुळे त्यांना उपसभापती करणं गरजेचं होतं. तर ही सगळी जर एकूण स्टेटमेंट्स बघितली तर आमच्यासारख्या शिवसैनिकांचा गोंधळ उडणं फार स्वाभाविक आहे. म्हणाला की त्यांचा तुम्हाला फोन आला होता आणि आपण भेटू असं ते म्हणाले होते. तुम्हाला अशी काही कुणकुण किंवा तुम्हाला काही माहिती होती पक्ष प्रवेश करण्यासाठी? नाही, मला अशी काही कुणकुण किंवा माहिती असण्याचं काही कारण नाही. त्यांचं आणि माझं बोलणं होण्याचं कारण एक होतं. पिंपरी चिंचवडमध्ये सोनिग्रा नावाचे विकासक आहेत आणि त्या सोनिग्राच्या संबंधाने एक लक्षवेधी लावलेली होती. त्याचे सगळे डॉक्युमेंट सचिन भाऊंना द्यायचे होते. त्यामुळे मी आणि चेतन पवार त्या लक्षवेधीच्या संदर्भाने त्यांच्या संपर्कात होतो. काही प्रश्न असा आहे ना, इनसाइड स्टोरी ज्या आल्यात किंवा ज्या तुमच्याच काही पक्षातल्या लोकांनी ज्या सांगितलंय की या सगळ्या 6 खासदारांना एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट करणं किंवा त्यांना संपर्क करणं, शिंदेची ऑफर त्यांना पोहोचवणं किंवा या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना, त्यामध्ये सचिन अहिरांचा मोठा वाटा होता. सचिन अहिरांनी हे सगळं प्लॅन केलं, ते जमवून आणलं कुठल्या खासदारांना कुठून कॉन्टॅक्ट करायचा, असं काही होतं का? आणि त्याचं रिवॉर्ड म्हणून त्यांना उपसभापतीपद देण्यात येत होतं. हे मला वाटतंय काल मी तेच म्हटलं की हे अब्दुल सत्तारजी म्हणाले, पण यावर तरी कसा विश्वास ठेवावा? कारण बुधवारी संसदीय दलाची बैठक दिल्लीमध्ये बोलावलेली होती आणि मंगळवारी पुण्यामध्ये हॉटेल सॅफरनला पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होती. ज्या बैठकीला सचिन भाऊ आमच्या सगळ्यांच्या सोबत पूर्ण वेळ उपस्थित होते, आपल्या सगळ्यांच्या कॅमेऱ्यासमोर ते होते. त्यामुळे जेव्हा खासदारांच्या हालचाली चालू होत्या
त्यावेळेला तर सचिन भाऊ आपल्या सगळ्यांच्या सोबत होते. त्यामुळे हेही सगळं गोंधळात टाकणार आहे. असं तर नाही ना की तुम्हाला बोलून ते स्वतः तुम्हाला सिद्धेश्वर येणार होते, कारण तुम्हाला भेट घेण्याची वेळ आणि दुर्दैवाने तुम्हाला लागलेला ट्रॅफिक त्याच्यामुळे तर ही संधी नाही नाही मला नाही याला काही अर्थ नाही. इंटरनल चर्चा आहे की तुम्ही देखील नाराज आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर सचिन भाऊ तुम्हाला देखील तिथे नेण्याचा प्रयत्न करतात, असं काही दिसतंय? एक लक्षात घ्या, कदाचित असं असू शकतं की त्यांनी मला फोन केला म्हणजे ते मला बोलणार असतील, मात्र आमचं बोलणं झालं नाही किंवा आमची भेट झाली नाही. त्यांनी म्हटलं ना की 29ला भेटायचं ठरलं होतं, पण 29ला मी गेलेच नाही. पण ते मला हे सगळं सांगणार होते की नव्हते याची काही मला म्हणजे आता काही खात्री देता येत नाही. राहिला प्रश्न माझ्या संबंधाने, तर मला असं वाटतं मी इथे आहे. कालही जेव्हा आपण सगळे लोक मला फोन करत होता आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होता, तेव्हा मी आपले फोन कट करत होते. त्याचं कारण मी मातोश्रीवर होते, अनिल भाऊ दिल्लीला जाणार होते आणि तातडीने पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची काल मुंबईत बैठक बोलावली. आपण त्याची पडताळणी करू शकता. विनायक राऊत साहेबांनी पुण्यातल्या महत्वाचे शहर प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, पिंपरी चिंचवडचे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी तातडीने बोलावलं होतं आणि काल संध्याकाळी सेना भवनला या सगळ्यांची महत्वाची बैठक सुद्धा पार पडली. सो आम्ही सगळे तिकडे होतो आणि मी काल अख्खा दिवस पक्षप्रमुखांच्या संपर्कात होते. पण आता अडचण अशी आहे की इतकी सगळे विश्वासू बिनीचे शिलेदार अशा पद्धतीने दिसत आहेत की कुणावरही शंका येणं फार स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्हाला अशा काही शंका तुमच्या मनात येणं फारच रास्त या आहे. सगळ्यांमध्ये ना ठाकरेंचे आता हे नाव काय येतंय की ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अजून काही सहकारी आहेत, शिलेदार आहेत. म्हणजे जे अगदी त्यांचे फोटो असे व्हायरल झाले होते की उद्धव साहेबांची मुलाखत चालू आणि हे मांडी घालून खाली बसले. असे काही विश्वासू आहेत, त्यांचं देखील नाव रेसमध्ये आहे. नवीन आमदारांचं नाव रेसमध्ये आहे. तुम्हाला काही इनपुट्स आलेत का की हे आमदार पुणे शिंदेकडे जातील, असं काही आहे? चर्चा आम्ही आपल्याच माध्यमातून ऐकतो की काही आमदारांच्या हालचाली चालू आहेत, अमुक आमदार तमुक आमदार. पण मला काय वाटतं की लढायचं जेव्हा ठरवलेलं आहे त्यावेळेला आता याच्यावर बोलणं अर्थ नाही. आणि हेही तितकंच खरं. काय होतंय की समजा मला 29 तारखेला जेव्हा सचिन भाऊ फोन करतात तेव्हा मी त्यांना सचिन भाऊ म्हणणार आणि आज मी त्यांना गद्दार म्हणणार. म्हणजे 2 तासापूर्वी जो माणूस आम्हाला वाघ वाटतोय तो 2 तासानंतर जर मला गद्दार वाटत असेल तर मग माझ्या पण पारखी नजरेमध्ये काही चूक झालीये का असं मला म्हणावं लागेल. कारण प्रत्येक गोष्टीला लगेच ब्लॅक अँड व्हाईट असं पण काही असण्याचं कारण नाहीये. ग्रे शेड पण असू शकते. पण नेमकं काय घडलंय ते मात्र कळत नाहीये. आमदारांचं काय चाललंय ते आमदारांना माहिती, काय खरं काय खोटं. परंतु हे नक्की की त्या दिवशी जी आमदारांची बैठक उद्धव साहेबांनी घेतली होती, बहुतेक त्या बैठकीला सचिन भाऊ उपस्थित नव्हते. संजय राऊत असं म्हणतात की आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जे गेले म्हणजे जे खासदार होते किंवा आमदार होते त्यांना शिवसेने उद्धव ठाकरेंनी भरभरून दिलं तरी ते सुद्धा गेले. मग माणूस परखायला कुठेतरी चुकी झाली असं वाटतं. मी तेच म्हटलं की प्रत्येक गोष्टीला ब्लॅक अँड व्हाईट एवढंच नाही तर एक ग्रे शेड सुद्धा असते. सकाळपर्यंत जर आम्हाला म्हणजे 11 वाजता ज्या वेळेला ते विधिमंडळामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते सगळ्यांना हाय हॅलो करतात जसं भाई जगतापांनी सांगितलं, तोपर्यंत ओके असतं. एका 5 मिनिटात ते जातात, सही करतात आणि 5 मिनिटात ते लगेचच गद्दार होतात. असं होऊ शकत नाही. कुठे ना कुठे काही ना काही मिसिंग आहे. ते मिसिंग काय आहे ते शोधलं पाहिजे. निश्चितपणे आपण जसं सांगताय तसं की ज्यांना ज्यांना दिले म्हणजे आतापर्यंतचे जाणारे सगळे बघा की ज्यांना ज्यांना खूप दिले किंबहुना दिल्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे आणि त्या बार्गेनिंग पॉवरच्या बलबुत्यावर त्यांनी आपापल्या जागा वेगळ्या पक्षात जाऊन काबीज केलेल्या आहेत. मात्र ज्यांना कधीच काही मिळालं नाही ते शिवसैनिक आजही इथे लढत आहेत. किमान आता तरी या सगळ्या शिवसैनिकांना संधी मिळायला हवी. नव्या शिवसैनिकांना जसं मी मागेही म्हटलं की आष्टीकरला उमेदवारी दिली जाऊ नये. हे लोकसभेच्या उमेदवारी वाटपाच्या वेळेला हा माझा आग्रह होता की आष्टीकरांना उमेदवारी दिली जाऊ नये. हा माणूस कधी फुटू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं जर हे असे ऑपरेशन एकदम ओव्हरटली राबवले जात आहेत, आधी खासदार गेले आता सचिन आहे जात आहेत, तर कुठेतरी पक्ष नेतृत्वाकडून देखील या संपूर्ण प्रकरणी जेव्हा खासदार गेले त्याच्यानंतर कोणी जाऊ नये किंवा या सगळ्या घडामोडींना ब्रेक व्हावं, कुठेतरी एक
बूस्ट मिळावं म्हणून तिकडे दौरा सुरू केला गेला. पण इकडे तर आपण बघितलं तर थेट सचिन अय्यरच गेले. तर याचा अर्थ असा होतोय का की कुठेतरी मोरल डाऊन होत चाललंय? नाही, ही एकूण जर त्यांची जर सगळी काम करण्याची पद्धत बघितली तर पहिल्या वर्धापन दिनाच्या बरोबर त्याच दिवशी मनीषा कायंदेचा प्रवेश, दुसऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी नीलम गोरेचा प्रवेश, या वर्धापन दिनाला 6 खासदारांचा प्रवेश आणि आता नेमके उद्धव साहेबांचा दौरा चालू असतानाच इकडे अहिरांचा प्रवेश. हे जर सगळं बघितलं तर ठरवून जाणीवपूर्वक काय म्हणता येईल की सूड उगवणं किंवा एक ज्याला रक्तरंजित दुश्मनी वगैरे निभावणं, या खरं तर हे शब्द खूप हार्श आहेत, खूपच हार्श शब्द आहेत, पण अशा पद्धतीनं अशा लेवलचं एक राजकारण इथे चाललेलं आहे. असं राजकारण महाराष्ट्राने याच्या आधी कधी बघितलं नव्हतं.